मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साइडला हलक्या हाताने खेळलेत. एक धाव येते. प्रवीण पाटील इथे अकाउंट ओपन करतोय. बॅटची कडा घेतले पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय तिथे एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या 2 वरती. दोन्ही फलंदाजांनी एकेरीच्या माध्यमातून आपला अकाउंट ओपन केलाय. धावसंख्या 2 वरती. राजेंद्र पाटील बाबू बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला तिथे डॉट बॉल येतोय. धावसंख्या 2 वरती. 3 बॉलच्या समाप्ती अखेरीस. चांगली गोलंदाजी करत असताना आतापर्यंत अचूक टप्प्यावरती मारा केलाय. प्रवीण पाटील स्ट्राईक एंडला आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज मच्छिंद्र भोईरला आपण पाहतोय. उचली घेणारा चेंडू संतोष पाटीलच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय टीम पांजू मास्टर संघाला. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. जगेश जातोय. जगेश भोईर. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 बॉलच्या समाप्ती अखेरीस 2 या आकड्यावरती आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळायचं होतं. बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेने. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवला. बॉल चालला निर्धाव. पहिल्या षटकात फक्त 2 धावा आलेत. खराब सुरुवात पांजू मास्टर संघाची. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर आतापर्यंत 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक. चला घाई करा ठाणे कोपरी मास्टर, जास्त वेळ घेऊ नका. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गावरती जिग्नू पाटील. क्रमांक 2चं षटक आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. मच्छिंद्र भोईर स्ट्राईकला आहे तर जिग्नू गोलंदाजी मार्क वरती येतोय. अफलातून चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून जातोय. मनोहर घरत एस्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिरावली गेल्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती. थोडीशी खराब सुरुवात आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. विकेट कीपर आपण पाहिलं तर मनोहर अचूक चेंडूला गॅदर करतायत. डॉट बॉलचं प्रमाण वाढले गेले पांजू मास्टरच्या या फलंदाजीमध्ये. फक्त 2 धावा आतापर्यंत आलेत. ऑन साइडला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिचचा वापर करतायत. अमोल पाटील चेंडूवरती आले. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेलाय. 2 धावा.
2 धावेंच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेले. चार धावा फलकावरती आपण पाहतोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता जिग्नूला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. डीपमधून मनोज भोईर चेंडूवरती येत असताना एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली गेले 5 या आकड्यावरती. पाच धावा. चांगला चेंडू पॅडवरती मारा करत असताना पायावरती चेंडू ब्रश झालाय. एक धाव लेग बायची येईल. धावसंख्या 6 धावा. चांगला फटका खेळलेत. एकच धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 7 धावा. अगदी आपण पाहिले तर 2 षटकं योग्य त्या रीतीने फेकली गेलेत. 2 षटकांमध्ये 7 धावा आणि ज्या ज्या वेळेस 7चा आकडा येईल त्या त्या वेळेस शिरगाव मास्टरने सोडलेले ते 7 झेल आज संपूर्ण दिवसात आपल्याला पाहायला मिळतील. भीमाने सुद्धा एक सोडलाय. भीमसेनने ती कालची पॉवर होती काय. काल आपण जी पॉवर घेतली त्याचा परिणाम झाला. नितीन गावडेही नाराज झालेत शिरगाव संघावर. कोचिंग बरोबर झाली नाही. नितीन गावडे कोचिंग बरोबर तुम्ही केली नाही. मला वाटते ते आज प्रोग्राम करण्यासाठी लवकर लवकर जेल सोडले. मनोज भोईर गोलंदाजी मार्गावरती येतोय. क्रमांक 3चं षटक. पहिल्या षटकात 2, दुसऱ्या षटकात 5. धावसंख्या व्हाईट बॉलचा इशारा आणि आता मात्र 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्कूट टप्प्याचा बॉल त्यावरती फटका खेळलेत. गॅपमध्ये बॉल चाललाय. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 10 धावा. दुहेरी अंकात पांडू संघ आता प्रवेश करतोय. एखादा चौकार षटकार मच्छिंद्र भोईरमध्ये ते कॅलिबर आहे. याच मैदानावरती मागच्या वर्षी दुसऱ्या मंडळात होते त्यावेळेस खूप चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. अक्कूट टप्प्याचा बॉल होता त्यावरती फटका खेळतात. डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. एकच धाव. सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. 11 रन्स. डॉट बॉल. जगेश भोईरच्या बॅटला बॉल लागत नाही आतापर्यंत. चांगला चेंडू होता. मनोहर घरत चेंडूवरती येत आहेत आणि आणखीन एक निर्धाव बॉल तिथे आपण पाहतोय. 17 चेंडू जे हाताळले गेले त्यामध्ये 7 चेंडू डॉट हाताळलेत. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि पाहता पाहता 2 धावा सहजतेने इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेंच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 13 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त झालेत आणि चौथ्या एक बॉल आहे. एक वाईट बॉल आला होता. ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. चला पाणी घेऊन जा. पाणी चला पाणी घेऊन जा. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा.
हार्दिक स्वागत आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये. अमोल पाटील आता गोलंदाजी मार्गावरती येतोय आणि तिथे बॉल चाललाय निर्धाव. फलंदाज बाद झालाय. बॅटची कडा घेतली गेलाय. बॅटची कडा घेत असताना फलंदाज माघारी परततोय. धक्का क्रमांक दुसरा पांडू मास्टर संघाला बसतोय. डीजे जयेश येतोय मैदानाच्या आतमध्ये. आल्या स्टेअर केले चेंडूला डीपमध्ये. दीप थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे पुन्हा एकदा केला गेलाय. 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी जगेश निघाले होते मात्र 2च धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. 2 धावा आलेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 15 धावा, 15 रन्स. पहिल्याच बॉलवरती फलंदाजाला माघारी परतवलाय. ऑफस्टंपच्या बाहेर जास्त बाहेर चेंडू हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आता पुढे सरकते. एकंदरीत पाहिलं तर जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 16 रन्स. लेग स्टंपच्या बाहेर आणखीन एक वाईट बॉल. आता अवंतरच्या मदतीने पांजू संघ पुढे चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 17 धावा, 17 रन्स. एखादा चौकार, एखादा षटकार या धावसंख्येला आकार देईल यात काही शंका नाही. मात्र चेंडू चालला इष्ट्यांच्या वरनं. मनोहर घरत सारखी भिस्त पाठीमागे आपल्याला पाहायला मिळते आणि डॉट बॉल येतोय. भरतजी भोईर इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येण्याची कृपा करा. भरत भोईर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या दिशेने. हलक्या हाताने खेळतायत. ऑन साईडला डीप मध्ये बॉल चाललाय. मनोज भोईर चेंडूला उचलेल, फेकी करेल. तद्वर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि पाहता पाहता फलंदाज माघारी परतला गेलाय. रनआउटच्या माध्यमातून जगेश भोईर बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. जयप्रकाश येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती 18 धावा, 18 रन्स. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. अमोल समोर खेळले. खोलात टाकलेला चेंडू होता. योगेश पाटील चेंडूवरती आलेत. एकच धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 19 रन झालेत. 4 फलंदाज आतापर्यंत, 3 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत आपण पाहिले तर पांजू मास्टर या संघाचे. धावसंख्या 19 रन झालेत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. अमोल शेवटचा चेंडू होता आणि त्रिफला उद्ध्वस्त केला. फलंदाज जयप्रकाश याचा माघारी परतवले जयप्रकाशला.
वैभव भोईर, तर गोलंदाजी मार्क वरती जितू वैती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत फलकावरती 19 धावा. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. चला दोन टीम, एका बाजूला कासर वडवली मास्टर एचा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला टीम भाताडे मास्टर. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतोय आपण टॉससाठी या. तत्पूर्वी रनआउटच्या माध्यमातून फलंदाज माघारी परतवला गेलाय. विकेटचं पतन होत आहे. शॉर्ट सुद्धा रन आहे, म्हणजे एकही धाव जोडली जाणार नाही. आणि सन्मान आम्ही करणार आहोत. आपण नंतर करू ना, थांबा जरा थांबा. ओके नंतर म्हणजे असं ओव्हर होईल तसंच ओव्हर झाली का नंतर लक्षात 5च बॉलवर व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 20 धावा. चला टॉस साठी भाताने संघ टीम कॅप्टन यस जयेश कासार यस कॅप्टन पाठवून द्या. हेमराजदाला पाठवा, नाही ते पनई द्याला कोणाला तरी पाठवून द्या फटाफट. फुलटॉस त्यावरती फटका खेळलेत, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. योगेश झेल कॅरी केला आणि फलंदाज जयेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. फलकावरती 20 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आतापर्यंत 20 वरती आपण पाहतोय. एकनाथ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2020 पांजू संघ आज भरपूर मोठ्या प्रमाणात धावा उभारू शकला नाही. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा बनवला. आणखीन एक डॉट बॉल. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंगमध्ये. चला टॉससाठी या. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवला. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल असेल या. धावसंख्या 20. चांगला फटका खेळलेत. ऑन साइडला ड्राईव्ह केले. डीप मध्ये बॉल चाललाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 22 आणि विजयाकरिता 23 धावा करायच्या आहेत ठाणे कोपरी मास्टर संघाला. चला या पण स्वागत आणि सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण या. कासर वडवली मास्टर संघाचा संघनायक आणि दुसऱ्या बाजूला भाताडी मास्टर संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. पांडुरंग पाटील डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय.
आता कोणाचा घ्यायचा आहे राजूदा कोणाचा घ्यायचा या टॉसच्या दिशेने आपण जातोय. तिथे दोन्ही संघनायक आता उपस्थित झालेत. टॉस तिथे संपन्न होईल. प्रणय कासार जयवंत या टॉस साठी. जयवंत शिंगे कॅप्टन जयवंत शिंगे आपण या टॉसच्या दिशेने. चला पांडू मास्टर आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच घाई करा. टीम कॅप्टन कासरवडवली मास्टर ए जयवंत शिंगे आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रणय कासार ही जोडी आपण पाहतोय. टॉस तिथे केला जाईल. टॉस बॉक्स मधनं अगदी आपण पाहतोय कोणता संघ टॉस जिंकतोय हे पाहावं लागेल. आणि टॉस इथे संपन्न झालाय. कासर वडवली मास्टर टीमने टॉस जिंकलाय. प्रणय दादा यस फॉर्मॅलिटी करायची आहे आपली. इकडे या. सगळं प्लेइंग 11 लिस्ट महत्त्वाचं आहे. ठाणे कोपरी चला खेळाडू कक्ष इकडे आहे. ठाणे कोपरी मास्टर खेळाडू कक्ष आमच्या व्यासपीठाच्या बाजूलाच आहे. तिकडूनच जायचं आहे. चला या. सलामीची जोडी मनोहर घरत आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचमध्ये कोणाचा चष्मा अंपायरकडे राहिला गेलाय तर आमच्यापर्यंत त्याने पोचवलाय तो घेऊन जा. आपण लावतच नाही तुम्हाला माहित आहे. विलादा हॅट्रिक मार ना तू आता. चला लिहायला या. मनोहर घरत आणि परेश पाटील पप्पू दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. यांचं आगमन इथे झालंय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे सल्लागार सीएम आणि त्यांच्याच समवेत पीएम हेही उपस्थित झालेत. चांगला चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 2 वरती. दोन चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 2 धावा. फलकावरती आपण पाहतोय चांगला फटका खेळलेत. गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. डीप मध्ये चेंडू चाललाय. 1 धाव दुसऱ्या धावेचा.
2 धावा आणि आता 2च धावेवरती समाधान व्यक्त केलंय. मन्या थांब. जर चौकार येतोय मनोहरच्या बॅटमधनं तर 500 रुपयांचं कॅश प्राईज चंद्रकांत पाटील CM यांनी लावलेला आहे. म्हणजे 4 आली पाहिजे. धावसंख्या आता फलकावरती 2 ने पुढे सरकले गेले. 4 धावा. ऑन साइडला फटका खेळले. डीप मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. 500 रुपये कमावतील का? मात्र मच्छिंद्र भोईर पोचला गेलाय. 2 धावा. 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या मनोहरनेच काढले सर्व. 4 बॉल मध्ये 6 धावा झाले 4 बॉल वरती. मनोहर करता सुवर्ण संधी. 500 रुपयांचं कॅश प्राइज इथे लावलंय. आता फ्लिक केलंय. आता जोरात खेळलेत आणि थांबणार नाही बॉल. 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळतंय. 4 धावा चौकार. बॅटिंग ठाणे कोपरी. थंडा दिला का? हे बघ नाही दिला बघ. ए याने थंडा दे. त्याने थंडा दिला. ठाणे कोपरी. ठाणे कोपरी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चांगला फटका खेळलेत. गॅप मध्ये बॉल चाललाय. जयेश देशमुख पुढे सरसावतोय. मात्र बॉल तिथे आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा चौकार. चौदा धावा फलकावरती आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 23 काढा सांग ना. किती रे 23 का? 23 काढा ना. 9 धावांची आवश्यकता आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि मनोहर सगळे लगेच आता घेऊ. मच्छिंद्र सगळे एकदाच करून टाकू. अविनाश भुईरला पण बोलवतो. टेन्शन नको. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज जयेश येतोय. क्रमांक 2चं हे षटक असेल. धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 14 धावा. आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. बॅकफुटला गेले. जबरदस्त फटका. नो चान्स फॉर द फिल्डर अँड गेट इट 4 रन. 4 धावा. चार धावांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 18 धावा. 5 धावांची आवश्यकता आहे. उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. ऑन साइडला आपण पाहिलं तर जयप्रकाश येत आहेत. एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती 19 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती जयेश यांना आपण पाहतोय. मनोहरचा फटका फसतोय. मच्छिंद्र भोईर झेल खाली आलेत आणि तिथे झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. मनोहर घरत. बॅक टू द डगआउट.
एक बाउंड्रीला एकच. तुम्ही 2 मारा 3 मारा. 4 धावा हव्या आहेत जिंकण्याकरिता. आणि मैदानाच्या आतमध्ये पंकज आलाय. पंकज पाटील, त्यांचे बंधू आज कुणाल पाटील आज उपस्थित नाहीत. पंकज आलाय. फुलटॉस वरती घेतलाय. चांगला फटका खेळताय. ड्राईव्ह केलाय. प्रवीण येतोय. एक धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 21. 2 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. कासरवडवली मास्टर संघाने टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजी करायची आहे ती भाताडी मास्टर टीमला. दोन धावा हव्या आहेत जिंकण्याकरिता. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. फुलटॉस वरती घेतलाय. फ्लिक केला आणि डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक वैभवला बीट करतोय बॉल आणि बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार.